Hello student, in the last lecture we started lesson number 2 on saying please, written by Alfred George Gardiner, a renowned author in English literature. His point of view about the etiquettes and manners in day-to-day life. In his point of view, he says the importance of using courtesy and politeness in day-to-day life. So, this lesson is based on the etiquettes and manners on saying please. आपण या लेसनच्या सुरुवातीचा पॅरेग्राफ पाहिला आणि या पॅरेग्राफमध्ये जी लेसनची सुरुवात आहे त्या लेसनच्या सुरुवातीमध्ये लेखक म्हणतो एक लिफ्टमन आहे आणि एक पॅसेंजर आहे आणि त्यांच्यामध्ये संवाद घडलेला पहिल्या पॅरेग्राफमध्ये सांगितला आहे. त्याच्यामध्ये पॅसेंजर त्या लिफ्टमनला म्हणतो टॉप, म्हणजे मला वरच्या मजल्यावरती घेऊन जावा. लिफ्टमन म्हणतो टॉप प्लीज म्हणा. पॅसेंजर म्हणतो मी म्हणणार नाही, मी फक्त टॉप म्हणणार. लिफ्टमनला त्याचा राग येतो आणि लिफ्टमन त्या पॅसेंजरला लिफ्टच्या बाहेर फेकून देतो आणि दुसऱ्या दिवशी त्याला शिक्षा होते. हा जो संवाद आहे तो संवाद पहिल्या पॅरेग्राफमध्ये लेखकाने सांगितला आहे. खरं तर टॉप प्लीज म्हणायला काहीच हरकत नव्हती. म्हणजे आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये जर चांगल्या पद्धतीचे शब्द वापरून समोरच्या व्यक्तीला जर खुश करायचा प्रयत्न केला तर काहीच अडचण नाही. तो एक चांगला संवाद घडेल. पण बऱ्याच वेळा आपल्याकडून असं घडत नाही आणि आपण रूडली वागतो आणि मग त्याचा परिणाम म्हणून मग अशा काही घटना घडत असतात आणि मग त्या लिफ्टमनला राग येतो आणि तो लिफ्टमन त्याला बाहेर फेकून देतो आणि दुसऱ्या दिवशी त्याला शिक्षा होते. खरं तर लिफ्टमन चुकीचा वागला. लिफ्टमन असं नाही वागायला पाहिजे होतं आणि मग त्याला शिक्षा झाली. आणि हा जो माणूस आहे त्या माणसाला मात्र नाही झाली, कारण माणसानं प्लीज हा शब्द नाही वापरला. पण प्लीज, सॉरी, थँक्यू हे शब्द नाहीत वापरले तरी चालू शकतात. ते वापरलेच पाहिजेत असं काही नियम नाही किंवा कुठं कायदा नाही आहे. आणि असं वापरलं नाही म्हणून एखादा जर हर्ट झाला, दुखावला गेला तर त्याला शिक्षा होईल असं नाही. असा हा पहिला प्रसंग आपण पान नंबर 14वरती पाहिला आहे. आपण पान नंबर 14च्या शेवटच्या 2 ओळी पाहतोय. I may be uncivil as I may please and the law will protect me against violent retaliation. म्हणजे मी अनसिव्हिल वागू शकतो त्या पॅसेंजरसारखं. मी कुणाला सॉरी, थँक्यू नाही म्हटलं तरी चालू शकतं, कारण त्याच्याबाबत मला कुणीही शिक्षा करू शकत नाही. मला प्रोटेक्शन मिळू शकतं. आय मे बी हॉटी. हॉटी मीन्स हट्टी किंवा अभिमानी. और बुरिश, BOORISH, बुरिश मीन्स उद्धट. म्हणजे आय मे बी हॉटी और बुरिश अँड देर इज नो पेनल्टी टू पे एक्सपेक्ट द पेनल्टी ऑफ बीइंग रिटन डाऊन अँड इल मॅनर्ड फेलो. म्हणजे मी जर अशा प्रकारचं वर्तन केलं तर जास्तीत जास्त लोक मला काय म्हणतील की हा इल मॅनर्ड फेलो आहे, म्हणजे ह्याला वागण्याची अक्कल नाही किंवा तो माणसात चांगलं वागू शकत नाही किंवा त्याला चांगलं बोलता येत नाही. पण मी कुणाला सॉरी, थँक्यू असं जर नाही म्हणलं तर मला कुणीही शिक्षा करू शकत नाही. द लॉ डज नॉट कंपेल मी टू से प्लीज. लेखक म्हणतो की मला कुठलाही लॉ कंपेल करू शकत नाही, सक्ती करू शकत नाही सॉरी, प्लीज, थँक्यू म्हणण्याची. टू अट्यून माय हाऊस व्हॉइस टू अदर पीपल्स सेन्सिबिलिटीज अँड मोअर दॅन इट सेज दॅट आय शॅल नॉट वॅक्स माय मुस्टेच and or dye my hair or wear ringlets down my back. It does not recognize the lacerations of our feelings as a case for compensation. There is no allowance for moral and intellectual damage in this matter. काय म्हणतोय बघा लेखक पुढं की मी जर सॉरी, थँक्यू, प्लीज नाही म्हटलं तर मला कायदा कुठलाही कंपल्शन करू शकत नाही. त्याचबरोबर मी कसं वागायचं हे मी ठरवतो. मी कशाही पद्धतीचं वर्तन केलं, म्हणजे मी दाढी वाढवली, केस विंचरले नाहीत, केस व्यवस्थित कापले नाहीत, झुपके केसांचे मागे आले, अजून माझ्या केसांना मी डाय केलं नाही, चांगल्या पद्धतीचं मी व्यवस्थित केसरचना केली नाही, तर मला कुठल्याही प्रकारची शिक्षा होऊ शकत नाही. त्या वर्तनाचा इतर कुणालाही त्रास झाला तरी मला त्याबाबत कुणीही शिक्षा करू शकत नाही. इट डज नॉट रेकग्नाइज द लॅसिरेशन. म्हणजे
कुणाचंही त्यामुळं हृदयविदारण झालं किंवा दुःख कुणाला पोचलं तरी मला त्याच्याबाबत शिक्षा होत नाही. लॅसिरेशन याचा अर्थ हृदयविदारण होणं किंवा दुःख होणं. फॉर आवर फिलिंग्स म्हणजे त्यांची भावना दुखावली गेली म्हणून मला कुठल्याही प्रकारचं कंपेन्सेशन द्यावं लागणार नाही. कंपेन्सेशन मीन्स नुकसान भरपाई. देर इज नो अलाउन्स फॉर मॉरल अँड इंटेलेक्च्युअल डॅमेज इन दिस मॅटर. म्हणजे असल्या कुठल्याही इंटेलेक्च्युअल डॅमेजमध्ये झालं तर किंवा एखाद्याला आपण मानसिकदृष्ट्या दुखावलं, बौद्धिकदृष्ट्या दुखावलं तर आपल्याला कुठलाही कंपेन्सेशन भरावं लागत नाही किंवा आपल्याला कुठलीही कायद्याने शिक्षा होऊ शकत नाही. दिस डज नॉट मीन दॅट द डॅमेज आर निग्लिजेबल. म्हणजे याचा अर्थ आपण जे नुकसान केलं आहे किंवा आपण जे चुकीचं वागतोय ते बरोबर आहे का किंवा ते दुर्लक्ष करण्यासारखं आहे का. निग्लिजेबल मीन्स दुर्लक्ष करणे. इट इज प्रॉबेबली दॅट द लिप्टमन वॉज मच मोर ॲक्युटली हर्ट बाय वॉट ही रिगार्डेड ॲज ए स्लर अपॉन हिज सोशल स्टँडिंग. म्हणजे खरं तर लिप्टमन दुखावला गेला होता हे खरंच आहे. म्हणजे लिप्टमनची अपेक्षा होती की त्या समोरच्या व्यक्तीनं रिस्पेक्टफुल्ली वागावं, त्याला आदर द्यावा, आदराने त्याला प्लीज म्हणावं, अशा अपेक्षा होती आणि त्याची अपेक्षा त्या पॅसेंजरकडून पूर्ण झाली नाही त्यामुळे तो दुखावला गेला होता. पण तो दुखावला गेला म्हणून त्याला उलट अशा पद्धतीनं वागायची परवानगी नव्हती. बाय वॉट ही रिगार्डिंग ॲज ए स्लर अपॉन हिज सोशल स्टँडिंग. स्लर SLUR स्लर मीन्स कलंक किंवा चुकीचं वागणे. He would have been if he had kicked on his shines for which he could have got a legal redress. Write down redress म्हणजे नकार देणे. रिड्रेस याचा अर्थ निवारण करणे किंवा उपाय शोधणे. म्हणजे एखाद्याला आपण एखादा फटका मारला तर ते पटकन असं दुखणं किंवा काय जे दुखलं असेल ते कमी होतं. पण एखाद्याचं आपण जर मन दुखावलं, एखाद्याला आपण जर मनाने दुःखी केलं तर ते मात्र पटकन भरून येत नाही. म्हणजे काय म्हटले बघा, ही हॅड किक ऑन हिज शाईन्स फॉर विच कुड हॅव गॉट ए लिगल रिड्रेस. म्हणजे लिगल रिड्रेस कायदेशीर पद्धतीनं उपाय त्याच्यावरती होऊ शकत नाही. द पेन ऑफ ए किक ऑन द शाईन सून पासेस अवे बट द पेन ऑफ वुंड आवर सेल्फ रिस्पेक्ट ऑर आवर व्हॅनिटी मे पॉयझन ए होल डे. म्हणजे एखाद्याचा रिस्पेक्ट दुखावला गेला, सेल्फ रिस्पेक्ट त्याला दिला गेला नाही, आदर दिला गेला नाही तर तो जो दिवसभर दुखावला जातो किंवा त्याच्या डोक्यात ते बऱ्याच कालावधीपर्यंत राहतं ते खरं तर फार घातक असतं. आपण कुणाकडून तरी दुखावलं गेलं ही भावना खूप घातक असते. त्यापेक्षा एखादा फटका मारला तर त्या वेदना पटकन कमी होऊन जातात. पण एखाद्याचं आपण मन दुखावलं, एखाद्याचा आदर केला नाही, एखाद्याला रिस्पेक्ट दिला नाही तर मात्र त्याचा फार मोठा त्रास त्या समोरच्या व्यक्तीला भोगावा लागतो. व्हॅनिटी मे पॉयझन ए होल डे. कदाचित त्याचा पूर्ण दिवस त्या विचारामध्ये काय होतो, पॉयझनस होतो किंवा वाया जातो. आय कॅन इमॅजिन दॅट लिप्टमन डिनाईड द रिलीफ ऑफ थ्रोईंग द ऑथर ऑफ हिज वुंड आउट ऑफ द लिफ्ट, ब्रुडिंग ओव्हर हिज इन्सल्ट बाय द अवर. ब्रुडिंग मीन्स विचारात मग्न होणे. ब्रुडिंग याचा अर्थ विचारमग्न होणे. म्हणजे खरं तर लिप्टमननं त्याला बाहेर फेकून दिलं. आय कॅन इमॅजिन द लिप्टमन डिनाईड द रिलीफ ऑफ थ्रोईंग द ऑथर ऑफ हिज वुंड आउट ऑफ द लिफ्ट, ब्रुडिंग ओव्हर द इन्सल्ट बाय द अवर. म्हणजे त्या क्षणाला त्याचा जो इन्सल्ट झाला होता, अपमान झाला होता, तो सहन करू शकला नाही आणि म्हणून त्यानं त्या माणसाला बाहेर फेकून दिला. अँड व्हिजिटिंग हिज वाईफ इन द इव्हिनिंग. आणि समजा त्याच दिवसभर त्याच विचारात की मला त्या माणसानं प्लीज म्हटलं नाही, खरं तर त्यानं मला प्लीज म्हणायला पाहिजे होतं, ही जी अपेक्षा होती आणि तो रिस्पेक्ट मिळाला नाही त्याला, त्याचा सेल्फ रिस्पेक्ट दुखाला. त्याच विचारात तो दिवसभर राहणार आणि तसाच विचार घेऊन जेव्हा तो घरी जाणार. अँड व्हिजिटिंग हिज वाईफ इन द इव्हिनिंग द ओनली वे ऑफ रिस्टोरिंग हिज इक्वल ब्रूम फॉर देअर ए फ्यू थिंग मोर कॅचिंग दॅन बॅड टेम्पर. इक्वल ब्रूम मीन्स बॅलन्स करणे. म्हणजे बघा बऱ्याच वेळा असं होतं, तुम्हाला एक साधं उदाहरण सांगते आपल्या रेग्युलर घरामधलं. वडिलांच्या काहीतरी डोक्यात असतं व्याप, आर्थिक चणचण असते, काहीतरी टेन्शन्स असतात. काही जण अत्यंत चांगल्या प्रकारे मॅनेज करतात, काही जणांना त्रास होतो.
आणि मग थोडासा त्रास झाला की घरी येऊन मग बायकोवर चिडचिड होते. मग बायकोचं दोघाचं खटकतं. मग बायको नवऱ्याने केलेली चिडचिड आपल्या मुलांच्यावर काढते. एखादा मुलाला फटका देते. मग तो मुलगा बाहेर निघाल्यावर, बाहेर गेल्यावर त्याच्या डोक्यात असतं की आपल्याला आज आईनं कारण नसताना मारलं. मग तो जाता जाता आपला एखादा दगड उचलतो, एखाद्या कुत्र्याला भिरकावतो, मारतो. खरं काहीच गरज नसती, काहीच कारण नसतं. पण तिच्या मिस्टरांनी तिच्यावरती चिरचिर केलेली असते. ती चिरचिर आईनं त्या मुलावरती काढलेली असते. मग त्या मुलाला कुठं संधीच नसते काढायला. मग तो मुलगा जाता जाता कुत्र्याला रस्त्यात मारतो किंवा मग शाळेत जाऊन कदाचित त्याची मित्राची भांडणं होतात. तर ही विशियस सर्कल आहे. म्हणजे चुकीच्या पद्धतीनं आपण एखाद्याकडे निगेटिव्ह एनर्जी पास केली की तीच निगेटिव्ह एनर्जी पुढं पास होत जाते. म्हणून आपण शक्यतो पॉझिटिव्ह एनर्जी पास केली पाहिजे, असं लेखकाचं मत यातून आपल्याला दिसतं. लेखक म्हणतो त्याची जी दिवसभरची मानसिकता होती, ती मानसिकता किंवा तो जो राग होता, तो राग तो कुठं जाऊन काढणार होता, तर त्याच्या बायकोवर. त्याच्या बायकोला तो काहीतरी म्हटला की मग ते रिस्टोरिंग हिज इक्विलिब्रियम फॉर देअर आर फ्यू थिंग्स मोर कॅचिंग दॅन बॅड टेम्पर अँड बॅड मॅनर्स. मग तो तसाच चिडचिड करत राग त्या माणसाचा राग डोक्यात ठेवून घरी जाणार. मग घरी गेल्यावर बायकोनं काहीतरी विचारलं की तिला चुकीच्या आवाजात, चुकीच्या शब्दात उत्तर देणार आणि मग ते बॅड टेम्पर्ड, बॅड मॅनर्सनं तिच्यापर्यंत ते पोचणार. मग ती कदाचित त्याचा राग कुठं घरात इतर कुणावर काढता येत असेल त्याच्यावर काढेल. कदाचित एखादी घरात मेड सर्वंट असेल तिच्यावर काढेल, मुलांच्यावर काढेल. अशा पद्धतीनं ती निगेटिव्ह एनर्जी पास होत जाते. वेन सर अँटोनी ॲब्सुलेट ब्युल्ड कॅप्टन ॲब्सुलेट, द लॅटर वेंट आउट अँड ब्युल्ड हिज मॅन फॅग. ओव्हर अपॉन फॅग वेंट आउट डाऊनस्टेअर अँड किक्ड द पेज बॉय. इथं एका नाटकाविषयी माहिती सांगितली विद्यार्थी मित्र हो. हे जे नाटक आहे ते नाटक आहे द रिव्हिल्स नावाचं. 1775 साली एक कॉमेडी बाय शेरडियन या लेखकाने लिहिलेली ही कॉमेडी आहे. आणि या कॉमेडीमधली काही पात्र आहेत. सर अँटोनी हा एक कॅप्टन आहे, जॅक ॲब्सुलेटचा वडील. त्याच्यानंतर फॅग हा एका सर्वंटचा मुलगा आहे. आणि मग त्यांच्यात काय घडतं, जसं आत्ता मी प्रसंग तुम्हाला सांगितला की वडील आईवर रागवतात, आई मुलावर रागवते, मुलगा कुत्र्यावर किंवा मित्रांच्यावर राग काढतो. मग ते दिवसभर ती एनर्जी पास होत जाते. तसं मग सर अँटोनी ॲब्सुलेट हा त्याच्या हाताखालच्या त्या कॅप्टन ॲब्सुलेटवरती ओरडतो. द लॅटर वेंट आउट द बिल्ड हिज मॅन. मग तो खाली जातो आणि खाली गेल्यानंतर तो त्या फॅग नावाच्या माणसावरती ओरडतो. फॅग हा एका सर्वंटचा मुलगा असतो. वेअर अपॉन फॅग वेंट डाऊनस्टेअर अँड किक्ड द पेज बॉय. मग तो फॅगला पण राग येतो आणि फॅग मग खाली जातो आणि त्या पेज बॉयला एक किक मारतो. म्हणजे अशा पद्धतीनं जो तो राग आहे तो राग एकाकडून दुसऱ्याकडून तिसऱ्याकडून चौथ्याकडं पास होत जातो. इथं ब्युल्ड याचा अर्थ थ्रेटनड, घाबरणे किंवा रागवणे सुद्धा. द लॅटर वेंट आउट द बिल्ड हिज मॅन फॅग आणि वेअर अपॉन फॅग वेंट डाऊनस्टेअर अँड किक्ड द पेज बॉय. म्हणजे तो खाली उतरून जातो आणि त्या पेज बॉयला काय करतो, एक किक मारतो. प्रॉबेबली द मॅन हू सेट टॉप द लिफ्टमन वॉज रिअली ओनली गेटिंग बॅक ऑन हिज एम्प्लॉयर. आता खरं तर त्या लिफ्टमनला टॉप हे अपेक्षित नव्हतं, टॉप प्लीज हे अपेक्षित होतं, पण तसं त्याला मिळालं नाही. त्याला त्या पद्धतीचा रिस्पॉन्स मिळाला नाही. मग काय होतंय बघा, द लिफ्टमॅन वॉज रिअली ओनली गेटिंग बॅक ऑन हिज एम्प्लॉयर हू हॅड नॉट सेड गुड मॉर्निंग टू हिम. म्हणजे ॲक्च्युली त्याला का राग आला असेल तर त्याच्या ह्याच्यात काम करणारा जो माणूस आहे त्या हाताखालच्या माणसाने त्याला गुड मॉर्निंग म्हटलं नव्हतं. बिकॉज ही हिमसेल्फ हॅड बीन. आणि त्या हाताखालच्या काम करणाऱ्या माणसानं गुड मॉर्निंग का म्हणलं नव्हतं, तर त्याला घरातून त्याच्या ट्रीटमेंट चांगली मिळाली नव्हती. घरातून म्हणजे त्याच्या बायकोकडून. काय म्हटले बघा, बिकॉज ही हिमसेल्फ हॅड बीन हेनपॅक्ड म्हणजे बायकोच्या हातातील भावला होणे किंवा बायकोच्या हातातील खेळणं होणे. ॲट ब्रेकफास्ट बाय हिज वाईफ. म्हणजे जेव्हा ब्रेकफास्टला ही घरातली एकत्र येतात तेव्हा त्या बायकोकडून या माणसाचा इन्सल्ट झालेला असेल कदाचित. टू हुम द कुक हॅड बीन इन्सोलंट. आता ती बायको का चिडली होती, तर त्या बायकोच्या हाताखाली काम करायला जी कुक होता, लेडीज किंवा जेंट्स कोण असेल तो
तो कुक त्या मालकिनीशी इन्सोलंट वागला होता. इन्सोलंट म्हणजे उद्धट प्रकारचं वर्तन त्यानं केलं होतं, म्हणून ती बायको त्या माणसावरती चिडली होती. मग तो माणूस त्याच रागात ऑफिसमध्ये गेलेला असतो. मग तो माणूस त्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्याच्या सहकारी कर्मचाऱ्याला गुड मॉर्निंग म्हणू शकला नव्हता. आणि मग तो कुक इन्सल्ट का झाला होता, तर कुक उद्धट का वागला होता, बिकॉज द हाऊसमेड हॅड आन्सर्ड हर बॅक. आता त्या कुकच्या हाताखाली जी हाऊसमेड काम करायला होती, ती हाऊसमेड त्याला काहीतरी उलट उत्तर केलं होतं तिनं. ती काहीतरी चांगली वागलं नव्हती आणि म्हणून त्या पद्धतीचं वर्तन घडलं होतं. म्हणजे घडलं काय बघा, घरात मेड सर्वंट आहे ती त्या कुकला उलटं बोलली. कुक त्याच्या मालकिनीला काहीतरी आरोगंट पद्धतीनं बोलला. त्यानं त्या बायकोनं त्याचा राग तिच्या नवऱ्यावर ब्रेकफास्टच्या वेळी काढला. मग तो नवरा तिथं जाऊन ऑफिसमध्ये त्याला गुड मॉर्निंग म्हटलं नाही किंवा तो रागातच त्या गेला होता. आणि अशा पद्धतीनं मग हे सगळं इन्फेक्शन सुरू झालं. वी इन्फेक्ट द वर्ल्ड विथ अवर इल ह्युमरस. म्हणून लेखक म्हणतो की आपण इन्फेक्शन करतो सगळ्यांना, इतरांना. इल ह्युमरस म्हणजे आपल्या वाईट वर्तनाचं, चांगल्या पद्धतीचं वर्तन न करण्याचं इन्फेक्शन. बॅड मॅनर्स प्रॉबेबली डू मोअर टू पॉयझन द स्ट्रीम ऑफ द जनरल लाईफ. आणि मोस्ट ऑफ बॅड मॅनर्स जे आपण डे टू डे लाईफमध्ये आपल्याकडून चुकून यूज होतात किंवा कधी कधी रागाच्या भरात यूज केले जातात, त्या बॅड मॅनर्सचा बराच इफेक्ट हा सगळ्या ह्या वातावरणावरती होतो. म्हणून बॅड मॅनर्स प्रॉबेबली डू मोअर टू पॉयझन द स्ट्रीम ऑफ द जनरल लाईफ दॅन ऑल द क्राईम्स इन कॅलेंडर. म्हणजे जे क्राईम्स, जे गुन्हे घडलेत ते गुन्हे याच बॅड मॅनर्समुळं घडलेले आहेत. फॉर वन वाईफ हू गेट्स द बॅक आय फ्रॉम अदर्स गुड नेचर्ड हजबंड. आता बऱ्याच वेळा घरात आपल्याला असे प्रसंग दिसतात बघा, की एखादी बायको घरात खूप छान असते पण नवरा हॉट टेम्पर्ड असतो. तो अत्यंत रागीट स्वभावाचा असतो आणि मग तो सातत्यानं त्या बायकोवरती चिडचिड करत असतो. असंही घडतं. वन वाईफ हू गेट्स ए बॅक आयज फ्रॉम अँड अदरवाईज गुड नेचर्ड हजबंड. देर आर 100 who live a life of martyrdom अंडर द शॅडो ऑफ मोरस टेम्पर. आता बऱ्याच वेळा काय होतं बघा, बऱ्याच गृहिणींना या गोष्टीला सामोरे जावं लागतं. म्हणजे बरेचसेच घरातले जे कर्ते पुरुष असतात, नवरे असतात, त्यांच्याकडून बऱ्याच वेळा लेखकाचं असं मत आहे की बऱ्याच वेळा त्या स्त्रीला त्याच्या सगळ्या रागाचं ओझं उचलावं लागतं. मोरस म्हटलं इथं. मोरस याचा अर्थ चिडचिडा. MOROS, मोरस याचा अर्थ चिडचिडा. म्हणजे काय म्हटलंय बघा, देर आर 100 हू लिव्ह ए लाईफ ऑफ मार्टिडम अंडर द शॅडो ऑफ मोरस टेम्पर. म्हणजे चिडचिड करणाऱ्या, चिडखोर नवऱ्याच्या हाताखाली बऱ्याच स्त्रियांचं होतात्म्य जातं असं म्हटलंय. मार्टिडम म्हणजे होतात्म्य. म्हणजे बऱ्याच वेळा काही दोष नसताना सुद्धा त्या बाईला त्या नवऱ्याची चिडचिड सहन करावी लागते. बट ऑल द सेम द लॉ कॅनॉट बिकेम द गार्डियन ऑफ अवर प्रायव्हेट मॅनर्स. म्हणजे असं जरी घडत असलं तरी आपल्याला प्रत्येक वेळी प्रोटेक्शन नाही मिळू शकत कायद्याने. असल्या प्रायव्हेट गोष्टीला कुठला एखादा गार्डिनियर नाही मिळत किंवा एखादा कुणी नाही मिळत की त्या पद्धतीच्या माणसाकडून या गृहिणीचं संरक्षण होईल. नो डेक्लॉग कुड कवर द वास्ट एरिया ऑफ ऑफेन्स अँड नो कोड कुड ॲडमिनिस्टर ए लॉ विच गव्हर्न द सोशल सिव्हिलिटीज. म्हणजे असं कुठलंही हे नाही आहे, आपण एखाद्या 10 कमांड्स वगैरे नाही ठेवू शकत. डेक्लॉग याचा अर्थ द 10 कमांडमेंट्स, ते नाही ठेवू शकत की अशा प्रकारचे गुन्हे घडू नयेत. आणि मग ते सगळं मॅनेज करण्यासाठी एखादा लॉ किंवा कोर्ट अशा पद्धतीचं गव्हर्न नाही करू शकत आणि सोशल सिव्हिलिटीज शिकवता येत नाहीत. आवर स्पीच द टिट ऑफ आवर आयब्रोज अँड ऑल आवर मूड्स अँड मॅनर्स. म्हणजे आपला मूड्स कसा असावा, आपलं वर्तन कसं असावं, आपण कसं वागावं, कसं बोलावं, हे ज्याचं त्यानंच ठरवलं पाहिजे. त्याच्यासाठी कुठला कायदा, कुठलं गव्हर्नन्स असं आणू शकत नाही आपण. आणि म्हणून जेव्हा लेखक असं म्हणतो की आपण निगेटिव्ह एनर्जी पास करतो तेव्हा सगळं निगेटिव्ह घडत जातं. आणि मग तसं न घडता जर आपण पॉझिटिव्ह एनर्जी पास केली तर नक्कीच त्याचा चांगल्या प्रकारे पॉझिटिव्ह असा अर्थ निघू शकतो आणि मग
पॉझिटिव्ह अशा प्रकारे जर अर्थ निघाला तर निश्चितच त्याचं चांगलं श्रुत चांगलं फळ हे मिळू शकतं. ओके, थँक्स.